पोलिसांनी कुरकोंब येथील एमडी हा अंमली पदार्थ बनविणारा कारखाना उघडकीस आणलाय। तेथून देशापरदेशात एमडी पुरवले जात असल्याचे समोर आले। त्याचवेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतामध्ये अफूची लागवड केली जात असल्याचा दुसरा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। किरण पुंडलिक जगताप व रोहिदास चांगदेव जगताप अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामीण पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री यास सेवन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते। जेजुरी पोलीस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मावळीमध्ये शेतात विनापरवाना अफूची लागवड करून उत्पादन घेतले जाते अशी बातमी मिळाली। त्यानुसार जेजुरी व भोर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी मावळी गावातील जगताप मळ्यातील कवठीचा मळा येथे गेले। तेथील 2 वेगवेगळ्या शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे बेकायदेशीर विनापरवाना अफूची लागवड केलेली दिसून येऊ नये म्हणून कांदा व लसूण पिकाची लागवड करण्यात आली होती। 76,560 रुपयांचे 38.28 किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत। 5 दिवसांपूर्वी पुरंदर तालुक्यातील कोडीत गावात स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना अफूची लागवड केलेल्या दोघांवर कारवाई केली। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी श्रीकांत पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब पवार, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, नामदेव तारडे, पोलीस अंमलदार विठ्ठल कदम, शुभम भोसले, तातासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, भानुदास सरक यांनी ही कामगिरी केली।